नमस्कार सगळ्यांना. आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये आणि माझ्या या चॅनलमध्ये. तर या चॅनलमध्ये आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही जर उद्योजक असताल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही भारत उद्योग म्हणून हा एक उपक्रम सगळ्या आमच्या शहरातले उद्योजक आहेत, जे छोटा उद्योग असो मोठा उद्योग असो, सगळ्यांनी एकत्रित येऊन ही संकल्पना आम्ही भारत उद्योग म्हणून राबवलेली आहे. आणि या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळे उद्योजक, महिला उद्योजक असो का पुरुष उद्योजक असो, सगळ्यांनी एकत्रित येऊन हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. कारण की उद्योग हा छोटा नसून ना मोठा असतो, त्याच्यामध्ये प्रयत्न हा महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे ही संकल्पना आम्ही भारत उद्योग म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन आमच्या शहरात आम्ही ही राबवलेली आहे. सगळे छोटे उद्योजक आमच्या ह्या ग्रुपमध्ये आहे आणि ही संकल्पना आम्ही सगळ्यांनी खूप सुंदररित्या अशी राबवलेली आहे. आणि तुम्ही जर म्हणताल पॉडकास्ट म्हणजे काय, आता पॉडकास्ट म्हणजे असं आहे की मी एक उद्योजक, आपले उत्पादन, आपले प्रोडक्ट की जो सेल करतो आणि तुमच्यासाठी तो कार्यरत असतो, की तुम्ही तो प्रोडक्ट एकदा तो सेल केलेला प्रोडक्ट त्यांनी यूज करावा, त्या प्रोडक्टबद्दलची माहिती त्यांनी तुमच्यासोबत शेअर करावी. म्हणून या पॉडकास्ट चॅनलमध्ये मी त्या उद्योजकांना बोलवून त्यांची माहिती तुमच्यासमोर शेअर करणार आहे. आणि एक म्हणजे की जो एक उद्योजक असतो तो आपला जो प्रोडक्ट असतो तो छोट्या प्रमाणावर सुद्धा आणि मोठ्या प्रमाणावर सुद्धा बनवत असतो. छोट्या प्रमाण म्हणजे काही महिला उद्योजक आहेत की त्या आपल्या घर सांभाळून, आपलं लेकरं मुलं सगळं बाजूचं वातावरण सगळं सांभाळून, आपली फॅमिली सांभाळून आपल्या किचनमध्ये ते प्रोडक्ट त्या तयार करतात. एखादी वस्तू तयार करतात, ती निर्जीव असो का सजीव असो. ती निर्जीव असली की त्याच्यात सजीवपणा टाकतात आणि ते जे प्रोडक्ट आहे ते तुमच्यासमोर आणि तुमच्यासाठी ते अंमलात आणतात आणि ते विकण्यासाठी तयार करतात. आणि काय जे मोठे उद्योजक आहेत त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात फॅक्टरी असते, त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत सगळे कामगार असतात. ते सगळे मिळून तो एक प्रोडक्ट एखाद्या लहान मुलासारखं जपून तो प्रोडक्ट तयार करतात आणि तुमच्यासाठी तो प्रोडक्ट तयार करून बाजारात विकतात किंवा घरोघरी विकतात. तर मला असं म्हणायचं की या चॅनलमध्ये मी जे पॉडकास्ट चॅनल तयार केलेलं आहे, या चॅनलमध्ये तुम्हाला बघण्यात येईल त्यांनी केलेली परिश्रम, त्यांनी केलेली कठीण तपस्या, त्यांनी त्या प्रोडक्टला दिलेला जीव आणि त्यांना आलेला वाईट अनुभव, चांगला अनुभव, त्यांना मिळालेला मान, त्यांना मिळालेला सन्मान हा तुमच्यासोबत त्यांनी नक्की शेअर करावा म्हणून मी पॉडकास्ट चॅनल तयार केलेला आहे. उद्योजक म्हणजे एखाद्या चिखलातून जे कमळ निघतं तो खरा उद्योजक असतो असं मला वाटतं. म्हणून माझ्या या चॅनलला तुम्ही खूप जणांनी प्रतिसाद द्या आणि सगळ्यांनी माझं हे चॅनल बघा आणि माझे जेवढे उद्योजक मी या पॉडकास्टमध्ये सादर करणार आहे त्यांना तुम्ही खूप भरभरून साथ द्या, त्यांचे प्रोडक्ट घ्या आणि त्यांच्या प्रोडक्टला चांगला प्रतिसाद द्या असं मला वाटतं. आपली सुरुवात सकाळच्या दात घासण्यापासून तर रात्रीच्या तोंड धुण्यापर्यंत, फेसवॉश करण्यापर्यंत ज्या महिला आहेत, बाकीचे सगळे लहान मुलं आहेत, सगळे आपण एखाद्या मार्केटमध्ये गेल्यानंतर एखादा नामांकित प्रोडक्टच आपण घेतो, त्याच्या बाजूला असलेला प्रोडक्ट आपण बघत सुद्धा नाही. तर मला असं वाटतं का बघत नाही? माणूस हाच माणसाचा शत्रू असतो. का आपण तो प्रोडक्ट बघत नाही, तो प्रोडक्ट यूज करून बघत नाही? दात घासण्याचा असो का तोंड धुण्याचं साबण असो, आपण आपल्या ज्या भारतातले उद्योजक आहेत त्यांनी मेहनत करून तो जो प्रोडक्ट आहे मेहनत करून तयार केलेला, तो सौंदर्य प्रसाधनं असो का आरोग्यदायक वस्तू असो का प्रोटीन असो, एखादा खाण्याचा पदार्थ असो, तो मला असं वाटतं की आपण भारतातल्या उद्योजकांनी, महिला उद्योजकांनी तो पदार्थ त्यांनी जो तयार केलेला आहे त्यांच्यासाठी त्यांची जी धडपड असते ती आपण एकदा त्यांच्या प्रोडक्टला बघून तरी तो प्रोडक्ट आपण घ्यावा, यूज करावा, त्याचे रिव्ह्यू बघावे. आणि मला नक्की वाटते की ज्यांनी जो घरगुती प्रोडक्ट त्यांनी तयार केलेले आहेत त्यांच्यासमोर त्यांनी जे प्रोडक्ट तयार केलेले आहेत त्यांच्यात 100% हा यूजफुल असतो आणि चांगला असतो असं मला वाटतं.
त्याच्यामुळे या पॉडकास्ट चॅनलमध्ये मी त्या उद्योजकांना स्वतः बोलून त्यांच्या प्रोडक्टबद्दल पूर्ण माहिती ही तुमच्या समोर सादर करणार आहे। आणि मला असं वाटतं की तुम्ही खरं त्यांना प्रतिसाद द्या, त्यांच्या प्रोडक्ट जे असतील त्या तुम्ही घ्या आणि त्यांना प्रतिसाद द्या आणि भारतच्या उद्योजकांना तुम्ही सपोर्ट करा, तुमच्या शहरातल्या उद्योजकांना तुम्ही सपोर्ट करा। आमच्या शहरातले उद्योजक जे आहेत त्यांना तर आम्ही सपोर्ट करतोय, म्हणून ही संकल्पना आम्ही भारत उद्योग म्हणून ही चालू केलेली आहे। फार थोड्याच वेळात आमच्या या संकल्पनेमध्ये आमच्या शहरातील उद्योजक हे जॉईन झालेले आहेत। ते त्यांचे प्रोडक्टसाठी त्यांची धडपड चाललेली आहे की हा आमचा प्रोडक्ट जो त्यांनी मन लावून तयार केलेला आहे तो तुम्ही एकदा तरी यूज करावा, वापर करावा। असे कितीतरी उद्योजक आहेत की त्यांनी त्यांचा जॉब सोडून त्यांनी हा बिझनेस, त्यांचा जो बिझनेस आहे तो त्यांनी अंमलात आणलेला आहे। त्यासाठी ते मेहनत करताय आणि त्यांना असं वाटतंय की आपले जे त्यांनी तयार केलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्यांनी त्यांच्या शहरातल्या, त्यांच्या शहराच्या बाहेरच्या जेवढे पण कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत तो प्रोडक्ट पोहोचावा अशी त्यांची खूप मनापासून इच्छा असते। तर ह्या चॅनलमध्ये मी त्या सगळ्या उद्योजकांच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये इंटरव्ह्यू घेणार आहे। त्यांच्या मनातली जी शंका आहे आपल्या प्रोडक्टबद्दल, तुम्ही का हा प्रोडक्ट आमचा यूज करू शकतात किंवा का करू शकणार नाही, याच्याबद्दलची पूर्ण माहिती त्या तुम्हाला या माझ्या चॅनलमध्ये देणार आहेत। या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला त्यांच्याकडून सगळी माहिती भेटणार आहे। तुमचे प्रश्न सुद्धा तुम्ही या माझ्या चॅनलमध्ये, या व्हिडिओमध्ये तुम्ही कॅप्शनमध्ये विचारू शकतात, मेसेज करून विचारू शकतात। आणि अशाच उद्योजकांना तुम्ही सपोर्ट करा। महिला उद्योजकांना, गृह महिला जे आहेत, बचत गटाच्या महिला आहेत, त्यांचे प्रोडक्ट तुम्ही यूज करून त्यांना सपोर्ट करा आणि असेच आपले भारत हा चांगला उद्योजक म्हणून तुम्ही सगळ्या जगासमोर दाखवावा असं मला वाटतंय। आणि कमीत कमी आपल्या शहरापासून आपण सुरुवात करूया। आपल्या शहरातले जे छोटे मोठे दोन्ही उद्योजक, व्यवसाय हा छोटा नसतो ना मोठा असतो, त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या वस्तू तुम्ही नक्की यूज करून बघाव्या आणि त्याच्याबद्दलचा रिव्ह्यू तुम्ही नक्की मला शेअर करावा आणि नेहमी ते प्रोडक्ट तुम्ही यूज करावे असं मला वाटतं। नामांकित कंपन्यापेक्षा आपण आपल्या डोळ्यासमोर, त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर एखाद्या लेकराला, पुढच्या लेकराला त्यांनी जसं आपण सांभाळतो तसं त्या त्यांच्या वस्तू सांभाळून त्यांना व्यवस्थित पॅक करून हे आपल्याला देतात। तर तो पदार्थ आर्टिफिशियल नसतो, नैसर्गिकरित्या हा खूप सुंदर असतो। तर माझं असं म्हणणं आहे की या चॅनलमध्ये तुम्ही भरभरून मला सपोर्ट करा, उद्योजकांना सपोर्ट करा, त्यांच्या प्रोडक्टला सपोर्ट करा। तर धन्यवाद। उद्योजक म्हणजे चिखलातून निघालेलं एक कमळ।